नमस्कार मंडळी. गणेशोत्सवामध्ये सादर करायला आम्ही घेऊन आलोय धमाल विनोदी देखावे आणि या देखाव्यांच्या खेळाचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संहार. मंडळी, दिवसात कधीही कुठल्याही वेळी तुम्हा आम्हाला फोन करणाऱ्या विमा कंपन्यांचा एक एजंट आज जाणार आहे मोरे फॅमिलीकडे. बघूया आज नेमका कोणाचा विमा उतरवायला लागतोय ते. बे बे एके बे बे दुने 4 बे त्रिक 6 3 अधिक 2 5 4 अधिक 2 6 वासाडी पडली तुझ्या तोंडावरती. अभ्यास करतोयस ना? मग मुंगला डासला का नाचतोयस? तुझा ना आता अभ्यासच बाहेर काढतो. काय चालला तुमचा? पोरगो अभ्यास करता बघवना नाही का तुमका? बघवणार नाही. अभ्यास करताना नाचतो कसा बघितलास? हो, मी बेरीज करताना असंच उभं राहून करतो. हो, हा. पेपर सोडवताना पण असाच नाचणार. घाबराव अभ्यासात बसल तर तू. दार उघड जा. मी कशाला उघडू? मी कशाला उघडू म्हणजे? आज वार काय आहे सांगा. वार कुठला? तुम्हाला सोमवार आणि मंगळवार दिलाय, मला बुधवार आणि गुरुवार, आई शुक्रवार, मला शनिवार, परत तुम्हाला रविवार आहे. आज तुमचा वार आहे, तुम्ही उघडा. तुझ्या दाढीला ना दोरी बांधतो आणि नदीत सोडतो वासाड्यातला. मग मी पण कुठं पण दोरी बांधायला नदीत सोडेन. मग दुखलं की बोलू नका. दुखलं तुला ना आता ना तुला वासक्यात घालीन तुझ्या. नेहमीचा तुमच्या दोघांचा भांडत राहतात नुसते. जावा आधी दरवाजावर कोणीला बघा लवकर जा. दोरी बांधतोय. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मी पृथ्वीक प्रताप. होय काय? हा, प्रभाकर मोरे. हो, मीच तो कातील प्रभाकर मोरे. हा या आत या. हा, वा वा या बसा. थँक्यू सर. थँक्यू. काय काम काढलं आमच्याकडे? नमस्कार. मी हॅपी लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून आलोय सर. होय का? सर, आमची कंपनी इन्शुरन्स आणि पॉलिसीजमध्ये डील करते. काल तुमचं आमच्या एक्झिक्युटिव्हशी बोलणं झालं होतं सर. होय काय? हो. नाही, हल्ली ना माझे काही लक्षात राहत नाही. पण रोज कसं मला अनेक कंपनीतनं ना बऱ्याचशा पोरींचं फोन येतात का नाही. म्हणजे माझा डीपी बघून ना त्यांना लय लाळा लागतो. त्याच्यामुळे ना त्यांना सारखा फोन करावासा वाटतो. काय जमत होय तर लेंग्याची नाडी अशी एवढी बाहेर येतात ती आत टाकूची तेवढा कळणार नाही. पण बायकांका लळा लावळूचो माका कळता. परक्या माणसासमोर माझ्या लेंग्याची नाडी काढू नको सांगून ठेवतो तुला. त्या माणसाक जाऊ दे, मग बघतोय तुमका बरोबर. तुम्ही कोण काय काम काढलं? हा वहिनी, गुड क्वेश्चन. ऍक्च्युली सरांचं काल आमच्या एक्झिक्युटिव्हशी बोलणं झालं होतं मिस मोनाची. हा होय, मोना बरोबर मी बोललो तुझ्या बरोबर. तर सर म्हणाले होते की ते आज अवेलेबल आहेत म्हणून आलो. नाही, मोना बरोबर बोलायचं असेल तर मी रोज अवेलेबल असतो का नाही. हो, पण ती मला बोलली नाही कधी आणि कुठं भेटायचं आता. सर, मी तुमचा गैरसमज दूर करतो. मोना मॅडम ज्या आहेत, ज्या आमच्या एक्झिक्युटिव्ह आहेत, त्या फक्त फोनवर बोलतात. होय काय? हो, आणि क्लायंट्सना भेटायला मी जातो. मी इन्शुरन्स एजंट आहे सर. मी पॉलिसीज इन्शुरन्स काढतो सर. जीवन विमा काढलाय का तुम्ही कधी? काय असता? नाही म्हणजे आम्ही तसला कधी काय काढूक नाही ना. हो, आणि आम्हाला गरजच पडली नाही. काय सर, विमा म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण आपल्या कुटुंबासाठी केलेली तरतूद. तरतूद म्हणजे? सर सांगतो. सर, विमा म्हणजे काय असतं सर? आता पुढच्या 15 वर्षात समजा तुम्ही मला दर महिन्याला 10,000 रुपये दिले. अच्छा. हा, तर तुम्ही मेल्यानंतर त्या 15 वर्षात म्हणजे समजा जर तुम्हाला काही झालं, काही दुर्दैवी घडलं, तुमचा मृत्यू झाला, तर कंपनी तुम्हाला 10 लाख रुपये देणार तुम्ही मेल्यावर. म्हणजे मेल्यावर 10 लाख रुपये? हो हो. कुठं आणून देणार? माझ्या सरणावर का यमराजाकडे का कावल्याला पिंड म्हणून देणार? नाही सर. म्हणजे कंपनी तुम्हाला 10 लाख रुपये देणार म्हणजे तुम्हाला 10 लाख रुपये नाही देणार. मला नाही, तुमच्या कुटुंबाला 10 लाख रुपये देणार म्हणजे तुमच्या पत्नीला ते 10 लाख रुपये मिळणार. म्हणजे हिला मिळणार? हो. अरे मी मेल्यानंतर हिला काय पैशाची गरज आहे? खरं म्हणजे ना, ही मेल्यानंतर मला पैशाची गरज आहे. काय समजलं? गप रवा तुम्ही. भाऊजीनू 10 लाख रुपये मिळतले बघा. माहिती मिळाल्यावर
दत्तू मेला ऐकलंस का 10 लाख रुपये चाय टाकू काय बाईस थोडी ओ नाही नाही काका मला 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 परब्या मेल्यावर ना मला मिळाले पाहिजेत पैसे हा परब्या मेल्यावर ना मी अख्ख्या गावाला गाव जेवण घालणार आहे जाम डोक्याला ताप झालाय तो परब्या. यांचा नेहमीच आहे तुम्ही काय नाही तुम्ही बसा मी बसा, चाय बसा. टाकते. काका तुम्ही मला सांगा परब्या मेल्यावर आम्हाला 10 लाख रुपये मिळतील हो हो हो. मग मरायच्या आधी 5 लाख रुपये द्या ना आम्हाला. मरायच्या आधी कसले 5 लाख रुपये? हा. अहो तसं पण काय दम नाही यांच्यात असे पण मेलेलेच आहेत अर्धे. नाही खराचा दम काय नाही अरे वहिनी काय काय बोलीस तू काय बोललीस नाही दम नाही एक मिनिट काय बोललास अर्धा या. इकडे इकडे पुढे ये इथं ये तुम्ही एक काम करा काय? ते 10 लाख रुपये मरू दे हा. तुम्ही मला आत्ताच्या आता 2 लाख रुपये द्या ह्याला मारून टाकतो अरे ह्याला मारून टाकतो सर असं काय करताय तुम्ही का असे वागताय मला कळत नाहीये. सुपारी दिल्यासारखं वागताय सर असं. सर तुम्ही बसा प्लीज बसा. हे बघा मॅडम एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कुणाला मारलत की तुम्हाला लगेच पैसे नाही मिळत. नाही काय हा पॉलिसी म्हणजे काय तर तुम्ही एक पॉलिसी काढता तुम्ही डॉक्युमेंटेशन करता विम्याचे पैसे भरावे म्हणजे प्रीमियम जे म्हणतो ना आपण हफ्ते ते भरावे लागतात. त्याच्यानंतर ज्याच्या नावाने विमा काढलेला आहे समजा त्या माणसाचा अकस्मित नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर त्या माणसाला 10 लाख रुपये मिळतात. अच्छा लक्षात घ्या सर जीवन विमा करणं फार गरजेचं का का सर तुम्हाला सांगतो 3 महिन्यांपूर्वी माझा एक मित्र म्हणजे माझा क्लायंटच झाल्यानंतर मी त्याला सांगत होतो तू जीवन विमा काढ पण त्याने जीवन विमा काढला नाही सर. मग मी त्याला सांगितलं तू काढ याचा पुढे जाऊन तुला फायदा होईल. मी त्याला कसा बसा जीवन विमा काढायला सांगितला सर 3 महिन्यात त्याचा मृत्यू झाला सर. अरे बापरे पण एका आठवड्यात मी सेटलमेंट करून दिली आमच्या कंपनीने 10 लाख रुपये दिले. ती माणसं खुश झाली. तापरा झाला एक हे बघा जर तुम्ही विमा काढलात तुम्हालाही 10 लाख रुपये मिळतील. नाही नाही हे नको आम्हाला काही हा असलं काय पटण्यासारखं नाही आहे नको दुसरं हरकत काय नाही हरकत नाही सर तुम्ही अवेलेबल आहात म्हणून आम्ही आलेलो आहोत. तर तुम्हाला इन्शुरन्स नाही सर तुम्ही मेडिक्लेम काढा सर. मेडिक्लेम म्हणजे सर सांगतो सर समजा सर उद्या तुम्हाला काही झालं म्हणजे तुम्ही आजारी पडलात किंवा तुम्हाला ऍडमिट करण्याची वेळ आली तर तुम्ही आम्हाला जसं मगाशी केलं आपण तसंच की तुम्ही आम्हाला प्रीमियम द्यायचे म्हणजे 10,000 रुपये हप्ता तुम्ही आम्हाला द्यायचा दर महिन्याला आणि तुम्हाला जर काही झालं ऍडमिट झाला तर तुमच्या पूर्ण दवाखान्याचा खर्च जो काही असेल ती आमची कंपनी करणार सर. आम्हाला काय होत नाही आम्हाला दवाखान्यात कधी जाण्याची गरजच पडली नाही काय सर नाही प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला काही होत नाही सर. सर तुम्हाला सांगतो वहिनी माझा मित्र म्हणजे माझा क्लायंटच झाल्यानंतर तो माझा मित्र 3 महिन्यांपूर्वी तो मला सांगत होता की मला मेडिक्लेमची गरज नाही मला काही होत नाही पण मी त्याला म्हटलं नाही काढ. तो नाही म्हणत होता मी त्याला म्हटलं जबरदस्ती काढ. 3 महिन्यात तो हार्ट अटॅकने हॉस्पिटलाइज झाला. सगळा खर्च आमच्या कंपनीने केला सर 3 महिन्याचा. होय काय नाही पण तुम्ही जा काय बोलतात ना हार्ट अटॅक वगैरे तर आमका काही येऊचा नाही कारण आम्ही आठवड्यात 3दा मेथीची भाजी खातो ना. पण वहिनी काय आपल्याला हार्ट अटॅकचा त्रास नाही होणार पण किडनी फेल्युअर होतो हल्ली. नाही 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 तसलं हे आमच्या एरियात अजिबात नाही काय नाही. शुक्रवारी कधीतरी 2-3 तासासाठी जाता मिक्सर लावू प्रॉब्लेम नाही मग काय फोन बिन केला ना तर होऊन जातं का? येऊन जा होय. 3 तासांसाठीचा किडनी फेल्युअर म्हणजे 2-3 तासांसाठी म्हणजे लाईट जाते का ना आमच्या एरियातली कधीतरी जाता कधीतरी शुक्रवारी. नाही बहिणी नाही आहो ते लोड शेडिंग हे काय जवळच नाही रे हे लोड शेडिंग काय झालं सर किडनी फेल्युअर किडनी नाही बा नाही किडनी असते ना सर प्रत्येकाला असते सर किडनी आम्हाला नाही बुवा शहरातल्या लोकांना असली तर आम्हाला काय आमच्या गावातल्या लोकांना कुठंच नाही काय जमायचं. दत्तू तुला आहे काय रे मला नाही रस्ते तुला माका काय विचारतास माझ्या अख्ख्या घरात नाही कोणाक नाही माका असतं आम्हाला ना आमच्या कोणा सर नाही सर किडनी प्रत्येकाला असते इथे असतात ना मागे 2 ते कुले तुझं अरे किडनी रे बाबा किडनी ते मांड्या नाही अरे याला सांगा कोणीतरी किडनी मरू द्या सर सॉरी सर सर एक गोष्ट लक्षात घ्या मी कशासाठी आलोय. This is the very important part. See, this insurance, these policies are essential of our life. Oh my God. You should try it. You should buy it. Understand my point, sir. Please. कळलंच. Yes, I know. I know. Taking about fertilizer, good thing. Whole body is fertilizer. Nothing for else. Mouth and hands and nothing eyes. A good thing, fertilizer. I shall always movement for movement as body structure is not anything else. Going to be. I shall always and movement for fertilizer. You know, the focus is your eyes and nose and mouth and lips. It's nothing else. Fertilizer. Good thing. I
said good thing, not fertilizer. I said. I'm talking about. Began as most important for our body parts is movement as fertilizer, good thing and anything. I'm just talking for about. I know very well. I'm study for India and world champion. Not Shut up. No. It's a failure. No. It's a failure. सर मला माफ करा सर. सर नका इंग्लिश नका बोलू सर. इंग्लिश नका बोलू प्लीज. थांबा इथेच थांबा सर. नका घेऊ तुम्ही इन्शुरन्स नका घेऊ तुम्ही मेडिक्लेम नका घेऊ सर. गुंतवणूक मॅडम गुंतवणूक करायला हवी की नाही मला सांगा. तुम्ही सांगा. नाही 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 त्या गुंतवणुकीचा वगैरे काय बोलू नका. त्या सगळ्या त्याच्यात लय त्रास होतो बघा. नाही मॅडम नाही. नको नकोच आठवणी येत राहतात. मग एकमेकांका मिस कॉल देऊचे एकमेकांका मेसेज करूचे नको. आणि मग यांका कळूक नको म्हणून सगळं डिलीट करू चला. आणि मग कधी लक्षात नाही राहिला तर मग सारखं फोनचं पासवर्ड चेंज करूचो. आणि मग पासवर्ड लक्षात नाही राहिलो तर अजून एक वेगळं गुंतवणूक आहे त्याचं नावच अरे काढू. कुठली गुंतवणूक आहे. नाही आम्हाला आवडत पण नाही ना असलं गुंतवणूक. अरे तुमच्या लक्षातच आलं नाही तुमची बायको काय बोलली. ऐका ना सर गुंतवणूक पॉलिसीज इन्शुरन्स मेडिक्लेम हे सगळं महत्वाचं आहे. त्याच्याबद्दल बोला. मी त्याच्यासाठी आलो इतक्या लांबून तुम्हाला सांगायला. म्हणून तुम्ही अवेलेबल होतात की नाही असं सांगितलं होतं की नाही तुम्ही. मग माझं ऐका सर हे सगळं काढा. हे महत्वाचं असतं. जगातला प्रत्येक माणूस काढतो. तुम्ही काढले होय काय पॉलिसी. सर माझी स्वतःची 1 करोडची पॉलिसी आहे सर. काय सांगता वा? मग मला काही झालं तर माझ्या कुटुंबाला 1 करोड मिळतील. किती 1 करोड. काय सांगता वाय काय. मग? तुम्ही आता समजा गेलं तर त्यांना दाखवण्यासाठी तुमची बॉडी लागेल ना. पुरावा तर लागतोच ना सर. माणूस मेलाय हे कळायला नको का त्यांना. प्रूफ लागतो. अच्छा प्रूफ लागतो. हो. मग आम्ही आता असं करता काय सर. तुम्हाला आम्ही मारताव आणि तुमची फॅमिली आहे ना त्यांच्याशी आम्ही डील करताव की बॉडी आमच्याकडे आहे तर त्याच्यातलं अर्धे पैसे तुम्ही आम्हाला द्या. आम्हाला देतील ते देतील ना. पुरावा आपल्याकडे असतो यांची बॉडी आपल्याकडे असते ना. हो, पुरावा हो. पण एक काम करूया घासलेट टाकून याला मारूया नको. काय बॉडी जलून खाक झाली तर बॉडी दाखवणार कुठली हा, आपण. आता एक बरं झालं. दत्तो ताबडतोब दरवाजा बंद कर. दरवाजा बंद कर. मी नाही दरवाजा बंद करणार. का रे मी दरवाजा बंद करायला गेलो आणि तुम्ही काम करून टाकलं तर आज कोयता मी चालव. नाही दत्तू नाही. तुमच्या दोघांचा नेहमीचा भांडताच तुम्ही दोघांनी आज माका ट्राय करू. पाय पडतो. मी हे नका घेऊ. माझ्याकडून पॉलिसी नका घेऊ. पॉलिसी नका घेऊ. मी जातो. पॉलिसी नका घेऊ. नाही काढायची नाही काढायची policy. मग त्या मोनाला जाऊन सांग सारखी दिवसात ना 5-6 वेळा फोन करते. आज लोन पाहिजे काय उद्या पॉलिसी काढता वाय काय. अरे इथं वसडे जगायला पैसे नाही मेल्यानंतर पैशाचा उपयोग आहे. आग लागली तुझ्या तोंडाला परत दिसलास ना तुझी पॉलिसी सगळं ना तुला चेतून टाकी ना वसडे सांगून ठेवतोय. तुका आणि मोना दोघांका पण एकच सांगता येऊचा असात जेऊ केव्हा पॉलिसी आणि हायता नको तर इकू घेऊ नका. चल, चल, निघ, चल. वा 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 अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण सादरीकरण. मस्त प्रसादा. छान. खूप वेगळा विषय होता आणि खूप छान मांडलात तुम्ही. ॲट अ टाइम म्हणजे ज्यांना या सगळ्या गोष्टींविषयी माहिती नाही त्यांच्यापर्यंत असंही पोचलं असेल की हे या सगळ्या गोष्टी करणं महत्त्वाचं असतं गरजेचं असतं. आणि जाता जाता जो सिरियसनेस आला त्याने एक पॉलिसी सतत विकून बाजार मांडणाऱ्यांना पण एक चपराक मिळाली की जगायलाच पैसे नाही आहेत तर मेल्यानंतरचे पैसेचं काय करू. हा एक फार विलक्षण ट्विस्ट होता शेवटी. तो मला फार आवडला. छान पद्धतीने मांडला. परफॉर्मन्सेस नेहमीप्रमाणे छान. मोरे 355 दिवस घरातल्या देवारात असलेला गणपती आणि गणेशोत्सवातल्या 10 दिवसात दिसणारा गणपती ह्याच्यात दोन्हीमध्ये कसं तेजात फरक पडतो थोडासा. गणेशोत्सवातल्या 10 दिवसामध्ये गणपती असा
तेजपुंज अजून वाटायला लागतो. असं भोवती अशी सजावट असते, रोषणाई असते. तसं फर्टिलायझर जवळ आलं की तू रोषणाई केल्यासारखा वाटायला लागतोस. तुझा तू एक उत्सव साजरा करतोस, आजूबाजूला गर्दी जमतेच ती बघायला आणि प्रसन्न वाटतं ते बघताना. You kill it when you speak in English. तू स्वतः तो पोर्शन इतका एन्जॉय करतोस की आम्हाला तो एन्जॉय करणं भाग पाडतोस. इतका गुंतोस तू स्वतः त्याच्यात आणि फार मजा येते. तशी आजही आली. वंडरफुल पॅच होता तो मधला. रसिका, दत्तू, पृथ्वीक त्या पाठ केल्यासारखं घडाघडाघडा जे बोलतात एजंट, ते फार मस्त टिपलंस तू. मजा आली. व्हेरी वेल परफॉर्म. थँक्यू. मंडळी, आज खरात काकूंच्या घरी गेलीये चाळीतल्या पोरांची वरात. म्हणजे तिकडे नक्कीच काहीतरी जोरात चाललेलं दिसतंय. विरोधाची ही बारात घेऊन तुमच्या समोर आता येत आहेत फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि हास्य चाळीतल्या पोरांची धमाल गँग. खरात काकू, ओ खरात काकू, ओ गौरी आला दारात काकू, ओ खरात काकू, आहात की गेलात काकू, ओ खरात काकू. सकाळी खरात वरडतोय काकू. म्हणजे गौऱ्याच असणार. ओ खरात काकू, ओ खरात काकू, आहात की गेलात काकू. काय आहे? माय गॉड, व्हॉट अ वॉइस. काय आहे बरं. वा वा. खरात काकू, काय काम आहे? काय काम आहे? गौऱ्या, वर्गणी मागायला आला असशील ना, हे बघितलंस? सगळे दात घशात घाली ना. घाबरलो बरं का, घाबरलो. पण काकू काय घर केलंय जबरदस्त. काय सोफा घेतलाय. ओ नवीन सोफा घेतलाय. एक नंबर. बघितलं नव्हतं? नाही बघितलं नाही. बरं दिसायला ना. काय सोफा घेतलं. नवीन सोफा नवा घेतला. घेतला. तुम्हाला काय वाटतं हो? मी का तुमच्याकडे वर्गणी मागायला येतो नेहमी? तेच मागायला येतोस ना. काम काय? ऍक्च्युली काम तेच होतं, पण आता काय बोलणार तुम्हाला. गौऱ्या निघ. हा निघ. ठीक आहे काकू, जाऊ दे आता काय बोलणार तुम्हाला. हे गँग प्लीज कम. अरे कोण म्हणता देणार नाही? अरे कोण म्हणताय देणार नाही? अरे कोण म्हणतं देणार नाही? घेतल्याशिवाय जाणार नाही. काय देणार नाही, घेणार नाही? काय चाललंय सकाळी कशाला भुंकताय घरात येऊ? काकू वर्गणी द्या ना काकू. ओ माय गॉड, कितवा महिना. म्हणजे गणपती आलेत ना काकू. गणपतीची वर्गणी. गणपती आलेत. अगं बाई, गणपती आले. म्हणजे काय? गणपती आले. कुठे आले गणपती? अहो काकू, शोधताय काय? गणपती आलेत म्हणजे गणेशोत्सव आलाय ना, त्याची वर्गणी आहे. गणपती बाप्पा. काय काकू, ती वर्गणी काय बापाची झालं? वर्गणी मी देईन. द्यायलाच पाहिजे. बापाला कुठे नाही म्हणणार. एक मिनिट हा. ए बसा पोरा. काकू तुम्ही पण बसा ना. नाही ये घे. हे काय? फक्त 50 रुपये? सॉरी. हे घे 51 रुपये. तुमचे दरवर्षीचा 51 रुपये देता आणि 4 डझन मोदक खाऊन जाता. गौऱ्या, तुझं माझं खाण्यावर बरोबर लक्ष असतं. ठीक आहे, यावेळी 2 डझन खाईन. नाही. यावेळी जरा प्लॅन वेगळाच आहे आपला, पण त्यासाठी पैसे जरा जास्त लागतील. किती जास्त लागतील? अंदाजे 50,000. किती? 50,000. 50,000? हा. काही सोन्याची मूर्ती बसवणार आहे? काकू, या वर्षी आपण चाईत महाराष्ट्राची हास्य जत्रा करणार आहोत. म्हणजे काय? महाराष्ट्राची हास्य सई तामणकर, ते प्रसाद ओक, ते हमरे का तुमरे का ते. वर्गणी किती रुपये दिलात तुम्ही? 51 रुपये. एवढी मोठी लोक 51 रुपये मध्ये येतील का? काकू, ते कलाकार इकडे नाही येणार आहेत. आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा करायचे, म्हणजे तिथले कॅरेक्टर आपण करून स्किट करायचं इकडे. म्हणजे म्हणजे काकू शपथ निळू फुले. कैसे बताओ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो? प्यार हो, प्रीत हो, मनमीत हो, जीवन का तुम संगीत हो. कैसे बताओ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो? अमोल पालेकर. एवढं सगळं करतो यार, काकूला कळत पण नाही. कशाला करतो मग? गौऱ्या, तुझं सगळं फसतंय. तू थांब, मी करते. चला, ए. अमृता
काकूंना दाखवूया. डेमो दाखव, डेमो काकू प्लीज या या इकडे सगळे इकडे चला या 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 लवकर लवकर डेमो 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 ना. काकू मला सांगा, महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू होते तर सगळ्यात पहिलं काय येतं? लाईट. देऊ का फाईट स्वतःला? बघा ना तुम्ही. ओके रेडी 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 हा. आपा मार्कपराने बरोबर आहे. हा हा रेडी गाईस. Yes. काय तो एनर्जी. करेक्ट आहे. नमस्कार मंडळी. शी घाण ओके ओके एक नंबर एक नंबर. ओके अप्पा परत एकदा मार्क बघा. रेडी. अप्पा 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 आप्पा आप्पा कोण आहे? तुम्हाला अप्पा माहित नाही? आम्हाला पण नाही माहित. नमस्कार मंडळी. पांढरा शुभ्रा मुग. नमस्कार मंडळी. पांढऱ्या शुभ्र मोदकासारख्या पांढऱ्या शुभ्र मनात गोड गोड सारण्यासारख्या गोड गोड तुम्ही आमच्या मनात भरलात. वेलची जशी ठेचून टाकली त्याचा सुगंध आला मग खाऊ खाऊ वाटले गोड गोड मोदक. बघितली का मालेगावची प्राजक्ता माळी? गौरी चोरा. अजू मस्त अजू यार. भाई भाई मग सेम टू सेम करते रे प्राजक्त माळी. केवढी मेहनत केली आपण. नाही भारी करते. हा. पण तो दत्तू कुठे आहे? अरे दत्तू तर सरप्राईज पॅकेज आहे. सरप्राईज पॅकेज बघायचं तुम्हाला. हे दत्तू ये. आय एम गौरव मोरे फ्रॉम दत्तू मोरे चाल. हमें तो अपनों ने लूटा. म्हातारचं बूट. कॉमेडी. बघितलं काय सेम गौरव मोरे. हा सेम गौरव मोरे दिसतोय. नाही नाही चेहऱ्यावर तेवढा चार्म नाही आहे पण आपण ऍडजस्ट करून घेऊया त्याला. हाय का नाही? हा कसं आहे? हाय मस्त आहे. अजून अजून काय? विराज कमॉन हे बघा. काकू हा आमच्यातला एकदम व्हेरी 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 लो बजेट समीर चौगुले आहे. ए गौऱ्या हा. तू कोण होणार आहेस? प्रसाद खांडेकर. नाव घेतलं की 0 मिनिटात बॅक्टेरिया माझ्या घरात गेला रे. लय करतोस हा? हा प्रसाद खांडेकर एवढी वाईट वेळ माझ्यावर नाही आली आहे. बनेवर आली आहे. बने सेम सेम. आठवलं पुचू कुचू पुचू कुचू अरे मने यार तू खूप भारी करतोस यार. अरे सेम टू सेम करतो. म्हणजे काय? मला वाटलं तो जाम टॅलेंटेड असेल रे. म्हणजे कठीण असेल. हे बन्या पण करू शकतो यार. काय लागल कमाल करतो यार. म्हणजे काय? कमाल. ए गौऱ्या ते तू कोण म्हणणार अरे ते आहे? आमच्या सगळ्यांचं जाऊ द्या. खरी सरप्राईज तुमच्यासाठी आहे. तुम्ही कोण बनणार आहे माहितीये का? शिवा. एका तासाला कपडे बदलणारी. प्रत्येक ड्रेसचे फोटो अपलोड करणारी. बोल्ड
बिंदास. ब्युटिफुल. सांग देऊ. ब्युटिफुल नाही रे, ब्युटिफुल. सई तामणकर. खरंच काकू, सई तामणकर. बस विषय संपला. माय गॉड, बोलल्यानंतर तुम्ही दिसाय पण लागला सई तामणकर. हा बात आहे. सई तामणकर. ती पोस्ट देते ती. म्हणता का? अरे सेम सेम. पोटात खोड. काय तिचे पोजेस जाऊन डेंजर असतात. ती अशी वगैरे पदर करून देते. पोस्ट मधलं मला काकू एक नंबर एक नंबर. एक नंबर. गौरव उठो अडकले. गौरव उठो. थांबा थांबा. नवीन पोज. वेणी पकड. वेणी पकडा. काय खतरा केलं? मला सई तामणकर जमेल. म्हणजे काय? बापरे. आरामात ना. मी कधी विचार नव्हता केला यार. मग आता तर हो काकू, एक तर नवीन पोज आहे. आता जस्ट बघितली मी मगाशी बाहेर होतो तेव्हा. आता बघितली मगाशी. खतरनाक. तुम्ही मला सांगतो ना, आम्ही टेन्शन मध्ये होतो. सई तामणकर आपल्याला पाहिजे, सई तामणकर पाहिजे. कुठं जाऊ कुर्ल्यापर्यंत गेलो, कुठे सापडलंच नाही. मग आम्हाला कळलं की फक्त काकू सई तामणकर कन्फर्म आहे. मी सई तामणकर होणार. हो पण मी सई तामणकर मी होणार. पण ऐका, त्यासाठी तुम्हाला थोडासा खर्च करावा लागणार. किती? किमान 50,000 रुपये. 50? 50? अरे बापरे. पण 50,000 जरा जास्त होतील ना रे. जास्त म्हणजे का? आता सई मॅमचा रोल करायचा म्हणलं तेवढे तर पैसे लागणार ना. बरं ठीक आहे. मी करेन. Yes, yes. तू कोण होणार आहेस? अरे माझं सोडा हो, मी काय सांग ना. आता मी माझ्या तोंडाने कसं सांगू मी काय होणार आहे म्हणून. काकू, आपल्या इथे सगळ्यात जास्त म्हणजे या आपल्या एवढ्या ग्रुपमध्ये खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार कोण आहे? ऍक्च्युली मी करणार नव्हतो. हे सगळे किरकोळ करायला मला अजिबात आवडत नाही. पण आपले पोरं म्हणाले की गौऱ्या भाई करणार म्हणून मी करतो, बाकी काय नाही. तू प्रसाद हो. ठीक आहे ना. आता आपली पोरच बोलली, भाई प्रसादोक पेक्षा भारी प्रसादोक तूच करू शकतो. म्हणून म्हटलं चला पोरांना खुश करायला आपण करूया. मला जमेल का रे सई? काकूला आपण डेमो द्यायचा आहे. आपण जाहीर झालेले आहे. काकू तुम्ही चला. चला आता तुम्हाला आम्ही अख्खं स्किट करून दाखवते. चला या गायस. बन इकडे हा. काकू इथे नका बसू, तिथे बसा. इथे काकू इकडे. हा या चला. येस या इकडे या. हा सई मॅम सारखा सेम एकदम. सेम टू सेम करतायत. रेडी. ओक साहेब रेडी. ओके. जग्या माईक बरोबर आहे का रे? जरा पुढे या. ए दसऱ्या खुर्चीचं काहीतरी कर रे. तुझी खुर्ची बरोबर आहे. माझेच काय व्हायला लागले आज कळत नाही. ओके अप्पा रेडी. मागं बघा. स्वागत करूयात विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, हास्य महारथी समीर चौगुले आणि फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे. काय झालं खुर्चीला? एक नंबर. काकू हा आता आपण रेडी. वा दादा वा. कमॉन दादा. नमस्कार.
अरे हा स्लो आहे रे, हा लई स्लो आहे. हॅलो. रसिको, स्लो म्हणजे काय? स्लो स्लो म्हणजे काय? स्लो म्हणजे अरे बाप, येडाय का? मारतो का काय मी? रसिको, मरतो म्हणजे काय? मरतो म्हणजे काय? काय म्हणजे मरतो? मरतो म्हणजे रसिको, मरतो म्हणजे काय? अरे हा अजून तिथेच आहे यार. बाप भागो पुली. या प्लीज या प्लीज या. काय धमाल परफॉर्मन्स केला तुम्ही. ओ माय गॉड. विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना. प्रसाद सर. पश्या, सम्या, गौऱ्या, अफलातून काय परफॉर्म केला तुम्ही लोकांनी यार. म्हणजे ना बघत राहावं. व्हॉट अ परफॉर्मन्स यार, व्हॉट अ परफॉर्मन्स. तुमच्या परफॉर्मन्सला एक विनोदाची झालर होती. कुठे गेली रे? म्हणजे दुखी झालं. खतरनाक, अफाट. काय टायमिंग आहे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईला आलो 1996ला, म्हणजे तुम्हाला बघताना नजर हटतच नव्हती. काय परफॉर्म केला यार तुम्ही. सम्या, तुझ्याबद्दल काय बोलू यार. आता माझ्याकडचे शब्द संपलेत. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू की यू आर माय बेस्ट फ्रेंड सम्या यार. क्या बात आहे यार सम्या. तुला मी खूप वर्षांपासून बघतोय. काय काम करतोयस. आणि गौऱ्या, तू अफलातून यार. आणि पशा, तुझ्यासारखा नट व्हायला एक मोठं काळीज लागतं. तुला माहिती आहे, समोर हे दोघे इतका अवलीपणा करत असताना तू शांतपणे बघतो, उभा होता. यासाठी खूप मोठं काळीज लागतं यार. जिगरा लागतो, कलेजी पाव लागतं, वजरी पाव लागतो, लॉलीपॉप, फेटा, काय काय लागतं तुला माहित नाही पशा यार. सुपर्ब यार तुम्ही लोकांनी. म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही लोकांनी काय सांगतो ना. माझा आउट टाइम नसताना आपण लय गप्पा मारल्या असत्या. आपण विचारूया आपल्या पुढच्या दर्दी हास्य रसिकाला. सई. मी प्रयत्न. फोन कशाला घेतलाय? हॅलो हॅलो, खरात मी थोरात बोलतेय. काय ग? अगं, आपल्या सोसायटीच्या गणेशोत्सवामध्ये हास्य जत्रा होणार आहे माहिती आहे ना? हो. हा, तर त्या हास्य जत्रेत मी सई तामणकर करते. कळलं की नाही तुला? काय? कोण म्हणाल? अगं, गौऱ्या आला होता. गौऱ्या तुझ्याकडे पण आला होता? हो. बरं ऐक ना, महत्वाचं काम काय आहे? काय? तुझ्याकडे लहानपणीचा तुझा एखादा फ्रॉक आहे का ग? कशाला? अगं, सई तामणकर करतेय ना मी. ते छोटे कपडे घालावे लागतील ना. ठेव फोन. ए गौऱ्या, मला ही चप्पल नको. मला अशी हिलची चप्पल घालून चालायची. अरे मी एवढ्या मोठ्या हिलवाली चप्पल देतो, तुम्ही अशी अशी चला ना. आपल्याला काय करायचं? नाही नाही, पण गौऱ्या तुला माहितीये का काय? सईची चप्पल कशी लागत असेल रे? कशाला मारताय? मला थोरातनीचा फोन आला होता. तू तिच्याकडनं पण पैसे घेतलेस ना? तिला पण सांगितलं सई होणार आहे. हे सगळं चालू राहणारच आहे. तुम्ही बघत राहा. तुमच्या टेन्शनवरची मात्र महाराष्ट्राची हास्य जत्रा.
विचारूया आपल्या दर्दी हास्यरसिकांना त्यांना कसं वाटलंय परफॉर्मन्स. प्रसाद दा. गौऱ्या ये इकडे बस. नाही पण विलक्षण ताकदीचं ऑब्झर्वेशन आहे तुमच्या सगळ्यांचं. विलक्षण. नक्कल अशी असावी की अस्सल वाटावी इथपर्यंत पोचलात तुम्ही सगळे. क्या बात आहे. वा वा वा. कमालीचं ऑब्झर्वेशन. फार सुंदर लिहिलं होतं. खरात काकूंचा घरातला नवा सोफा आणि नवा परफॉर्मन्स दोन्हीही अत्यंत दमदार. मस्त मजा आली. खूप मजा आली. वा वा. सई. अशक्य परफॉर्मन्स होता. अशक्य म्हणजे कडकड झाली. कडकड. फार मजा आली. अटेन्शन टू डिटेल्स काय म्हणतात हे सगळ्यांनी तुमच्याकडनं शिकायला पाहिजे. तुमचं ऑब्झर्वेशन कमाल आहे गौऱ्या. तेवढ्यात येऊन माझी पोज जी तू नवीन केली त्याला हॅट्स ऑफ आहे. आणि वने मला भाजीचं डिटेलिंग अत्यंत आवडलं. बने वा. दत्तू आय लव्ह यू. एकतर तो वेग इतका कडक दिसतोय तुला. फारच वेगळा दिसतोय. मजा आली तुला बघून. शिवा मस्त. मला एक डिटेलिंग खूप आवडलं. 1996 मध्ये जेव्हा मी मुंबईत क्लास. खूप मजा आली. थँक्यू सो मच. खरोखरीच थँक्यू सो मच. मंडळी, अत्यंत निरागस अशा बोल्डनेसनं हास्य चिमटे काढणारी लॉली या मंचावरून तुम्हा सगळ्यांवर जादू करत असते. पण आज ती उभी आहे खरोखरच्या जादूगारासमोर. बघूया तिथे नेमकी काय जादू होतीये ते. गुड इवनिंग एवरीवन. आदाब, सत श्री अकाल, सुस्वागतम. मुझसे जादूगर कोई नहीं बड़ा. मी आहे जादूगर पी तांबडा. ओ इट्स टाइम टू मॅजिक. आज जादूगर पी तांबडा तुमच्यातला एका सोबत इथे जादू करणार आहे. एनीवन इंटरेस्टेड? गाइस प्लीज कम ऑन द स्टेज. Oh my God. Hi, hello everyone. Hello. Put your hands together for Miss Lolly. Yo. Don't click it. Lolly, परत Ollie. Miss Lolly, कसं वाटतंय? Wow. Oh. पुन्हा नवा हंगाम. Yeah. 4 times a week. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा. आणि कोणी पण कोणासोबत पण. एक सेकंड. म्हणजे कधी ओंकार गौऱ्यासोबत, कधी गौऱ्या वनिता शिवाली पम्यासोबत. म्हणजे 3-3, 4-4 जण एकावेळी स्किट करतात. ते होय. तुम्हाला काय वाटलं? नाही मला पण हेच वाटलं. येस. मिस लॉली, मला सांगा तुम्ही काय करता? काय करता? येस. You don't introducing me? I am the Lolly. लॉली काय पण करू शकते. लॉली सगळ्यांवर जादू करते. आणि तुम्ही मला इथे जादू करायलाच बोलवलंय ना? येस. जादूगार पी लांबडा. No. It's so funny. No, Miss Lolly. जादूगार पी लांबडा नाही, जादूगार पी तांबडा. Yes, that is that. Yeah. Welcome to Miss Lolly जादूगार पी तांबडा show. Yeah.
तुम्ही स्वतःला सारखं सारखं जादू गार नका ना बोलू. तुम्ही स्वतःला जादू गरम बोला. ऍक्च्युली ना मला तुम्हाला जाडू गरम बोलावंसं वाटतंय. Oh my gosh. कारण तुम्ही जाडू पण आहात आणि सौ गरम पण आहात. Oh my God. So guys, मिस लॉली आलेत. सो आता आपण त्यांच्यासोबत जादू करणार आहोत. Yeah. So are you ready? तालियां बजती रहनी चाहिए. बाद में मत बोलना कि जादूगर ने कुछ दिखाया नहीं. आर यू रेडी? मिस लॉली तुम्ही रेडी आहात? लॉली इज ऑलवेज रेडी. कारण संदीप कधी पण डार ठोकू शकेल. नो नो मिस लॉली संदीप दार नाही ठोकत, संधी दार ठोकवते. नो नो इशू. मिस शिवाली. यप. ओ वेलकम मिस लॉली. ये जादू तुमच्यासाठी एक खास जादू, तुमच्यासाठी खास गिफ्ट. काय असेल काय असेल. हे छान आहे, हे मस्त आहे. Yes. हे कोणीतरी घाला ना इकडे. I'm coming. Oh my God. Okay. मला ना फुलावर खूप आवडतात. किती छान. सुपर्ब. मिस लॉली थँक्यू जादू गरम. आता तुमच्यासोबत जादूला आपण सुरुवात करूया. या. मिस शिवाली. याप. मिस लॉली यातलं एक पान मनात धरा. ओके. आता नसते लॉली सोडत. ओ माय गॉड. वेगळंच आहे हे. हरकत नाही. मनात पान धरलं. आता जादूला सुरुवात होते. या. मिस लॉली डोळे मिटा. सुपर्ब. नाउ टेल मी कोणता पत्ता धरलाय? बदाम लॉली. बदाम लॉली. या कारण लॉलीच राणी आहे. बदाम लॉली, इस्पिक लॉली, डोर फ्रेम लॉली. डोर फ्रेम. चौकट लॉली, दिलावर लॉली. दिलावर नसतो, किलवर लॉली असते. चाल. हॅलो हॅलो मिस लॉली माझा. मला एकदम दिलावरची आठवण झाली. दिलावर माझा खूप जवळचा मित्र होता. तो मला बोलायचा, चल लॉली आपण समुद्रावर जाऊया. तो मला समुद्रावर न्यायचा आणि म्हणायचं लॉली माझ्या बोटीत बस. मिस आपल्या पत्त्यांच्या गोष्टी चालल्यात. नाही. दिलावरच्या गोष्टी कुठे सुरू केल्यात? मला खूप आठवण आली हो दिलावरची. लॉलीला मच्छी पकडायला खूप आवडायची. लॉली मच्छी पकडायची, दिलावर लॉलीला म्हणजे लॉली डुंबून आहे ना म्हणून दिलावर मला पकडायचं. कुठल्या मच्छीच्या गोष्टी? जादूगर पी तांबडाचा शो सुरू आहे. पण मला ते सगळं सिंपल आहे. मनात तुम्ही कोणता पत्ता धरला आहे? बदाम लॉली. बदाम लॉली नसते, बदाम राणी असते. हे सगळे बदाम हे राणी असते. ही याच्यात लॉली कुठली आहे? हेच मला आधी तुमच्या या चित्रकाराला माझ्याकडे पाठवा. कोणता चित्रकार? तो जो ह्याने रंगरंगोटी केली ना सगळं उलट पुलट करून टाकलंय. आता मला तुम्ही सांगा, हे राजाला इथे मुकुट आहे, खाली काय पाहिजे? पॅन्टी चपली काहीतरी काढली पाहिजे ना. खाली पण राजा आणि मुकुट पण आहे, तो पण उलटा. आता मला सांगा राजाने काही खाल्लं तर? एक मिनिट. हा का विचार करताय नको तो? मला ना मुळात दूतोंडी माणसं आवडतच नाही. माझ्या नादाला पण लागू नका, मला ते दाखवू पण नका. आग लावतोय पत्त्यांना. आजपासून पत्त्यांची जादू बंद माझी. चित्रकारला पण गाडा कुठेतरी. पत्त्यांची जादू करणारच ना तुम्हाला दुसरी नकाच करू, तुम्हाला काहीच येत नाही. शिवाली मिस शिवाली. यस सर. म्युझिक. मॅजिक विथ म्युझिक. मोठे काय जादू दाखवतात काय माहिती. एकदम ठुकरट जादू आहे. वाव. रम्या. हॅलो. काय? रम्याला पण नाही जमायची जादू. अशीच फुसकुली व्हायची त्याच्या जादूची. असं काय पण दाखवायचं फुसकुली. तुमच्या जादू सारखीच फुसकुली. मिस खूप झालं. मी तुमच्या पाया पडतो.
पुढचे प्रयोग मी माझे माझे करेन, तुम्ही स्थानापन्न व्हा. नाही, लॉलीने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. लॉली जादू करूनच जाणार. उभे राहते, मी तेच इथे उभे राहा. गाईज, आय एम सो सॉरी, मध्ये यांच्या इंटरप्शनमुळे प्रयोग माझा व्यवस्थित होत नाही. पण आता ज्या जादूसाठी मी जगभरात फेमस आहे ती जादू आता तुमच्या समोर करणार आहे. मॅजिक बॉक्स. जादूगार पी तांबडा आता या बॉक्समध्ये जाणार. 10 काउंटमध्ये आतून बॉक्समधनं आपोआप गायब होणार आणि पुन्हा 10 काउंटमध्ये आतमध्ये प्रगट होणार. सो गाईज, आर यू रेडी? दिस इज अ मॅजिक बॉक्स. सी, सगळीकडून बंद आहे. दिसतोय बंद? ओ, जादूगार पी तांबडा आता आत जाणार, 10 सेकंदात गायब होणार आणि 10 सेकंदात पुन्हा येणार. रेडी? हे कसे गायब होणार? हे कसे गायब होणार? मुली तुला दाखवू. जाडू गरम गायब झाले. जाडू गरम. ए जाडूली, जाडू दाखव. जाडू दाखव ना. जाडू दाखव सगळ्यांना. तुम्ही गायबच नाही झाली. जाडू गरम गायब नाही झाली. ऍक्च्युली जादूचा ऍक्ट नव्हता, कॉमेडी ऍक्ट होता आताचा. सो कसा वाटला कॉमेडी ऍक्ट? तुम्ही गायबच नाही झाली. पण ऐका ना, मी काय म्हणते, हे कपाट तुम्ही मला माझ्या घरी न्यायला द्या ना. आम्ही लपाछपी खेळतो. रमेश आला की मी डायरेक्ट कपाटात लपते. कोणाला काहीच कळत नाही. लपंडाव. आउट. लॉलीची जादू बघायची. लॉली पण जादू करते. आधा का पादा, ठुसकी की फुसकी. व्हेरी वेल परफॉर्म. सई, भारी कडक परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की आपण नेहमी म्हणतो की इट्स ऑलवेज अ टीमवर्क, पण खरंच इट इज ऑलवेज अ टीमवर्क. मला असं वाटतं की पडद्यामागचे वेशभूषाकार, रंगभूषाकार, सेटिंग, आर्ट डिपार्टमेंट, आज पण इतका समर्पक सगळा सेट आहे. मला ती हॅट अतिशय आवडली आहे. नवीन हंगामातली लॉली पण आवडली. तिला भेटून अत्यानंद झाला. भावा, कडक दिसतोयस, अशक्य दिसतोयस. आणि तुझं नाव मला फार आवडलंय. वेल डन, मजा आली. थँक्यू. आणि याच बरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. हास्याच्या दुर्वा आणि फुलं घेऊन आम्ही पुन्हा येणार आहोत, पण पुढील भागात. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संसार. नमस्कार मंडळी. हास्याच्या सरींनी चिंब भिजूया आणि मनामध्ये आनंदाचं बियाणं रुजवूया. आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संसार. मंडळी, काहीतरी वेगळं करून बघूया. हा विचार सुद्धा कधी कधी सगळं बिघडवू शकतो. आज एक दिग्दर्शक असाच एक वेगळा प्रयोग करून पाहणार आहे. बघूया त्याची गोष्ट, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. सर काय रेडी आहे सर? अरे मग सांग ना. तेच सांगितलं सर. हा हे रेडी आहे ना? लाइटिंग मीटिंग झालंय? हो सर. फ्रेम कळलीये काय? हो हो. चला चला. भोजने मामा, श्याम, सगळं व्यवस्थित? निखिल, सगळं व्यवस्थित आहे ना? भोजने मामा, आज तुम्ही हवालदार नाही आहात, आज तुम्ही इन्स्पेक्टर आहात, लक्षात ठेवा. नका करू, इन्स्पेक्टर आहात. आणि तुम्ही? मी हवालदार आहे सर. मी पहिल्यांदाच असा रोल करतोय सर. नाही तर नेहमी इन्स्पेक्टर, बिल्डर, बाउन्सर असेच रोल करतो. माझ्यासाठी सर हा एकदम असा वेगळा अनुभव आहे. माझ्यासाठी तर काहीच्या काही वेगळा अनुभव. निखिल, आपल्याला काही वेगळं करायचं नाहीये, आपल्याला तेच करायचंय. काय डायलॉग पाठ आहेत का? हो सर, पाठ आहेत. डायलॉग आहेत? काय हरकत नाही, आपल्याला तेच करायचंय. काय ते बघा, काहीतरी टोपी पी घाला, रिफ्लेक्ट होतंय सगळं डोळ्यात माझ्या. हे सिद्धू, जरा हे मेकअप कर जरा. सर 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 काय
मला काहीतरी बोलायचं. काय सर तुम्हाला आठवतंय काय काय गेले 150 सिनेमे भोजने मामाने हवालदाराचा रोल केलाय. माहिती आहे. होय ना. त्यांच्या चाळीसमोर एक कमान आहे, त्याच्यावर काय लिहिलंय? काय? सिने सम्राट भोजने हवालदार प्रवेशद्वार. हवालदार प्रवेशद्वार लिहिलंय सर. चाळीतल्या माणसानं कळलंय ते हवालदार चांगले करतात, तुम्ही कशाला वेगळ्या वाटेने धावताय? सर एक्सपेरिमेंट करू नका सर, अंगाशी येईल. गबरे प्रसाद सर, हेच चुकतं या नवीन जनरेशनचं. नवीन जनरेशन? सर याला सांगा, हा यायच्या आधी आम्ही 3 सीझन गाजवून गेलोय. सर सातत्य आणि निष्ठेचं काय करायचं? बोला बोला सर तुम्ही बरोबर. माझा असिस्टंट आहेस की नाही? हा मग नुसत्या सर टेक्निकल गोष्टीकडे लक्ष देऊ नको, क्रिएटिव्हिटी पण शिक. तुमच्याकडून? तुमच्याकडून माझ्याकडनं शिक. अरे उगाच मला बुलडोजर म्हणत नाहीत रे डिरेक्शनचा. अरे या बेसिक डिरेक्टर्सनी ज्या अशा पारंपरिक चौकट्या बांधून ठेवल्या आहेत ना त्या तोडतो. आउट ऑफ द बॉक्स विचार कर रे. कसं आहे रमेश, काही करायचं नसतं, लोकांना सरप्राईज करायचं असतं. फ्रेम बाय फ्रेम सरप्राईज झाले पाहिजेत लोक. म्हणजे आता बघ आपले भोजने मामा फक्त हवालदार करतात, सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा आता आपल्या पिक्चरमध्ये अरे हे तू इन्स्पेक्टर आहेत, सरप्राईज असं होतील. असं होणार, ऑडियन्स असा होणार. काय आहे मुळात ऍक्टर ना ऍक्टर हा दुधासारखा असतो. मिल्क दूध आपल्या हातात असतं. त्या दुधाचं ताक करायचं, लोणी दही कॉफी टाकायचं, चहा व्हॉट एव्हर आपल्या हातात आहे. सर पण मला एक प्रश्न सुचलाय. काय? दूध नासलेलं असेल तर काय करायचं? नासलेल्या दुधाचा रसगुल्ला होतो, पनीर होतो, काहीतरी होतं ना. विचार कर जरा. सर करतो. चल तिकडे फ्रेम बघ. भोजने मामा तयार आहात ना तुम्ही? नका सल्यूट. इन्स्पेक्टर आहात तुम्ही भोजने मामा. रेडी आहे सगळं? काय काय पाया पडतो म्हणजे. अरे नाही 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 तुम्ही सिनियर आहात. नाही असं नका करू. खरं सांगू का, म्हणजे मनातलं बोलतो पटकन. आज 20 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे मी. अच्छा. पण आज तुम्ही माझं प्रमोशन केलं. म्हणजे 20 वर्ष मी हवालदाराची फक्त भूमिका करत होतो, आज तुम्ही मला इन्स्पेक्टर बनवलं. यू डिझर्व इट. सर काय तुम्ही मला ही नवीन संधी दिली आहे. तुम्ही दिलेला रोल आहे का नाही, कसा चोपतो बघा सर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पोझिशन हे नका करू, पोझिशन घ्या. हां सर. हां सर काय हे दूध स्क्रिप्टवर सांडेल असं वाटतंय मला. हवालदार आहे ना ही भूमिका मी 20 वर्ष सातत्यानं केली आहे. म्हणजे मला कोणी हवालदार बनताना असं बघितलं का मला 1-2 मिनिटं सर मला भरून येतं. कसं करणार आहे हवालदार, कसे असतात हवालदार? असा असतो. असं कशाला असं नाही, छाती काढून उभं नसतो ना हवालदार. नाही हवालदार आहे का नाही, हवालदार बिचारा असतो एकदम. बिचारा मग कसं आता बघा आपण रात्रंदिवस आपण बंदोबस्त करतो. सगळे आपल्याला सांगत असतात की बाबा जिकडं जाल तिकडं बंदोबस्त करा. है ना? मग ही काठी कशासाठी आहे? मारायला नाही ना, काठीचा उपयोग मारण्यासाठी नाहीच आहे. मग आता रात्रंदिवस आपण बंदोबस्त केल्यानंतर आपल्याला कंटाळा येतो. मग आपला आणि आपल्या आयुष्याचा भार असा त्या काठीवर टेकवून आपण रिलॅक्स झालं पाहिजे. असं फक्त आहे का नाही, काठी टेकवताना काळजी घ्यायची. कशाची? कशाची? कशाची म्हणजे कशाची काळजी म्हणजे आता काठी टेकवताना तुम्ही रिलॅक्स असं कोणी ड्युटीवर तुम्हाला बघितलं तर त्यांना वाटेल का तुम्ही ड्युटी सोडून आराम करा. मामा 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 काय चाललंय, बोलत काय बसलाय? चला सीन करायचं आपल्याला. नाही नाही सर, म्हणजे कसं आहे माझी 20 वर्षांची वर्किंग आहे ना, ती हँड ओव्हर करत होतो. नाही 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 चांगलं आहे चांगलं आहे. तुम्ही बसा बसा, पोझिशन घ्या. हा सर का चांगलं करा. दूध तापायला लागले आता. गप्प बस रे, गप्प बस ना. ते असिस्टंट डिरेक्टर आहेस ना, त्याच्याकडे लक्ष दे. चला सायलेन्स सायलेन्स. गप्प बस. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. साहेब मी खरंच सांगतो, मी काय नाही केलं साहेब. ऐका जैन साहेब, साहेब हाच येतो चेन चोर. मामा काय करा कट करा. मग काय करताय? नाही सांगतो मी, बेसिक आहे जरा. एकच मिनिट सर, एकच मिनिट. काय झालं दादा तुम्ही आता हवालदार आहे ना, मग तुम्ही असं कसा कडक सॅल्यूट मारला? मग कडक सॅल्यूट नाही मारू शकत ना. आता आपण तुम्ही आजच हवालदार झालेत का? शूटिंग आज जरी असलं तरी आपलं हे पोलीस स्टेशन आधीपासून असणार ना. कथेमध्ये जे आहे ते तुम्ही हवालदार आधीपासून, बरोबर. मी इन्स्पेक्टर आधीपासून, म्हणजे आपली मैत्री असणार ना.
आपण सवयीचे असणार. त्यामुळे एवढा कडक सलाम कोणाला मारायचा? एखादा DCP आला किंवा मोठा साहेब कोणी आला तर तेव्हा कडक सेल्यूट मारायचा. आता काय गरज तुम्हाला दाखवू का मी? दाखवा ना. एकच मिनिट इकडे उभे राहता तुम्ही. इकडे तू काय केलंय? एकांकिका. चांगलं जमेल ये इकडे. बघ दाखवा दाखवा. तुला फक्त माझ्याबरोबर यायचा. मॉब मध्ये कसं जातोस तसा. साहेब मी काय नाही केलं साहेब. जैन सर. हाय ये बात क्या बात आहे भुजने मामा. ह्याचा वापर करू आपण कुठेतरी. एवढंच करायचं. श्याम लक्षात घे. हा हे असं कर. हा कळलं. चल 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 पोझिशन. कडक सेल्यूट नको. ठीक आहे मामा तुम्ही इन्स्पेक्टर आहात एवढं लक्षात ठेवा. मी आहे. पोझिशन घ्या तुम्ही पोझिशन घ्या. आणि श्याम आत नाही आतून आत नाही. बरोबर. चल चल तू पण त्याच्याच बरोबर येणार ना. चल रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. मी काय नाही केलं साहेब. नका मारू मी काय नाही जैन केलं साहेब. साहेब हाच येतो चेन चोर. नाही साहेब मी गेले 2 महिने धुमाकूळ घालून राहिला. हिरोईनची चेन चोर तो. अरे बोल. नाही साहेब बोल. का तोंडात काय तांबाखू डुच्चा भरेल का तो? अहो काय झालं भोजने. काय झालं आता काय झालं मला सांगा. आता बघा मी मागाशी म्हणलं ना हे तुम्ही बिचार हवालदार आहेत ना. अहो मग तुम्ही एवढं कशाला ओरडून बोलत त्याच्यावर त्याला मूग भाषेत समजवा ना. त्याला फक्त माझ्यासमोर घेऊन या आणि त्याला सांगा की हे बघ हे साहेब आहेत. मग मी म्हणेन काय रे तुम्ही फक्त आनंद. भोजने तुम्ही त्यांना डायलॉग डिलिव्हरी का सांगताय? ओ दादा मला एवढं नका शिकवू ना. हे बघा मी पण 20-25 सिनेमे केलेले आहेत मी. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो इंडस्ट्रीत मला आहे ना डिरेक्टरचा आर्टिस्ट म्हणून ओळखतात. मलेरिया. कशात? मलेरिया म्हणजे सर आता तुम्ही समोरात म्हणून सांगतो तुमची बोली आहे का नाही एक सूर्य आहे. एक सूर्य त्याच्यामुळे हवालदार खरा वाटत नाही. हे बघा काय खरं खोटं वाटायचं असेल ना त्यांना वाटेल. तुम्ही तुमचे वाटणं बंद करून टाका. राजपूत थांब मामा मी आहे की नाही डिरेक्टर कोण आहे? मी आहे ना. मग मी सांगतो ना त्यांना तुम्ही नका सांगू. पोझिशन घ्या तुम्ही पोझिशन घ्या. अरे नीट कर ना बाबा राजपूत. नीट कर ना अदबीनी कर ना जरा. अरे सर नीटच करतोय ना मी. गेले 500 एपिसोड हेच तर करतोय मी. आता काय जीव देऊ? सर ते जीव म्हणाले. काय म्हणाले? जीव ऐकलं ना मी. मला पण का ना हे ठीक आहे शोभेची वस्तू आहे ही. सर नंतर डबिंगला प्रॉब्लेम. बस डबिंगला काय माझ्याशी बोलतोय तो. जीव नको देऊस बाबा तू. श्याम जीव नको देऊस. हो सर. चला सीन सुरू करा यार. चल रे ऍक्शन. साहेब मी काहीच नाही केलं साहेब. खरं सांगतो साहेब मारू नका साहेब. मी काय साहेब मी काय नाही केलं. हिरोईनची चेन चोरतो. नाही साहेब. बोल लवकर बोल. मरीना तुला असा. साहेब हाच येतो. हाय का तो? हो मी बघतो त्याला. इकडे ये कबूल कर. काय केलंस तू? एकांकिका. इकडे तुला कशाला आणलं? चोरी केली ना. पटकन गुन्हा कबूल कर. हे बघ तुला म्हणून सांगतो हे इन्स्पेक्टर साहेब आहेत ना एवढा मारतील तुला. एवढा मारतील का तुझे उठण्याचे बसण्याचे वांदे करतील. कळलं तुला? हा लगेच कबूल करून टाका. आणि एवढा कशाने खंगला रे बाबा. चहा पिणार आहे? कांदा भजी पण आली आणू. साहेब यांना चहा आणतो तुम्हाला कांदा भजी आणू. कोण आहेस तू? अरे काय करताय भुजने? सर कट करा सर. अरे झालाय कट मगाशी. सर अरे यार भुजने नका ना असं करू. सॉरी भुजने तुम्ही इन्स्पेक्टरचे डायलॉग घ्या ना. मी इन्स्पेक्टर डायलॉग पाठ नाही केले. मी सवयीनं हवालदाराची पाठ केले. काय आहेत इन्स्पेक्टरचे डायलॉग? हसतोयस तू? डायलॉग सांग. बसा फील घेऊन सांगतो. अच्छा म्हणजे तूच आहेस तो कांदेवाडीत धुमाकूळ घालणारा चेन स्नॅचर. आता सापडलास. आता असा बोलता पोपट लावतो ना तुला की कसा मिठू मिठू बोलशील बघ. गेले 2 महिने माझे 4 महिने झाले. इकडे लक्ष द्या मी तुम्हाला सांगतो. अच्छा तू चेन स्मोकर. नाही मी त्याच्या पुढे आलो. चेन स्नॅचर. चेन स्नॅचर. पुढची 2 वाक्य अशी आहेत. अजून 2 आहेत. हा गेले 2 महिने तू पोलीस स्टेशनला नाचवलंस.
आता तुझी मस्ती अशी उतरवतो ना मी की नाव नाही सांगणार इन्स्पेक्टर भोजने म्हणून. इन्स्पेक्टर झाली रे झाली, आता तुझी पिवळी झाली. ऍडिशन कशाला काय ती वाक्य ते बोलत नाहीयेत. घे ऍडिशन हे आणि हे करू नका. नाही सर, सर हे चांगलं वाटतंय मला. सकाळी दाढी करताना सुचलं. हे तुला सुचलंय, हे नवीन आहे. चल तिकडे, चल तिकडे. होईल भोजने, कराल तुम्ही? हा करायला करू शकतो सर. आता कमी वेळ येत आहे ना, मग वेळ कमी आहे. मी काय म्हणत होतो की माझे इन्स्पेक्टरचे डायलॉग आहेत ना, ते ह्यांना बोलायला द्या. हां, मी फक्त इन्स्पेक्टरचे एक्सप्रेशन दाखवतो आणि त्याला घाबरवतो. एक्सप्रेशन दाखव. हां, काय एक्सप्रेशननी काय तुम्ही इन्स्पेक्टर दाखवणार आहेत? दाखवा. हे असं एकदा. हां, हे हे हां, हे एकदा झालं. वेगळं तुम्हाला जे पाहिजे तुम्ही घेऊ शकता ना. दुसरं आहे हे दुसरं. तर काय करताय भोजने? अहो तुम्ही हवालदार आहात ना, इन्स्पेक्टरची वाक्य का बोलाल तुम्ही? मी कळलंय मला, मी चुकलोय, मला कळलंय. सर पुन्हा एकदा ओळख करून देतो. इन्स्पेक्टर हवालदार. सर सायलेन्स. सर हा भोजने, आपण सस्पेन्स ठेवायचं का अजून? हां, एक म्हणजे काय करूया आपण. इकडे तुम्हाला आधी तुम्हाला सांगतो. हां, आता मी इन्स्पेक्टर आहे. हां, पण हे आपण सांगायचं नाही की मी इन्स्पेक्टर आहे. मी इन्स्पेक्टर आहे पण मी हवालदाराचे कपडे घालणार आहे. हां, मग नाही म्हणजे सस्पेंड ठेवायचं ना आपल्याला. सस्पेंड ठेवा. हां, मी इन्स्पेक्टर आहे आता, पण मी हवालदाराचे कपडे घालणार म्हणजे मी हवालदार आहे. हां, आणि हे हवालदार जे आहेत ते इन्स्पेक्टरचे कपडे घालतील, पण ते हवालदार नाही आहेत कारण त्यांनी इन्स्पेक्टरचे कपडे घातले आहेत. मग ते हवालदार हे तुम्ही कोण आहे? हवालदार आहे ना. नाही, आता तुम्ही इन्स्पेक्टरचे कपडे घातले ना, तुम्ही इन्स्पेक्टर आहे. मग तुम्ही इन्स्पेक्टरचे वाक्य बोलायचं काय? सगळं नीट आहे ना? मग हवालदारचे कपडे घातलेला इन्स्पेक्टर बोलणार आहे सगळं नीट आहे सर. मी कळ तुम्हाला सर. आता मी इन्स्पेक्टर आहे पण हवालदारचे कपडे घातल्यावर कळणारच नाही की मी इन्स्पेक्टर आहे आणि हे हवालदार. काय 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 बोलताय काय तुम्ही भोजने? सोपं आहे सर. काय सोपं आहे? मी इन्स्पेक्टर आहे आता पण मी हवालदारचे कपडे घातले का नाही, मग मी हवालदार वाटेन. आणि तुम्ही हवालदार आहेत पण तुम्ही इन्स्पेक्टरचे कपडे घालायचे म्हणून तुम्ही इन्स्पेक्टर वाटणार आहे, पण तुम्ही हवालदार. भोजने, त्यापेक्षा तुम्ही वाक्य पाठ करा ना इन्स्पेक्टरची. नाही ना होत सर. म्हणून तर 150 सिनेमांमध्ये मी 150 वेळा हवालदारच केला सर. मी बोललो होतो हे दूध फाटेल. एक काम करा तुम्ही. काय सर? कपडे बदला आणि घरी जा. पॅकअप. पण सीन राहिला. नाही राहू दे तुमचं पॅकअप. सर त्यांना कशा घरी पाठवताय? तुम्हीच बोललात ना आर्टिस्ट हा दुधासारखा असतो, त्याचा दही करायचं की तूप करायचं ते आपल्या हातात असतं. मग आता तुम्ही स्वतःहून किटलीभर दूध सांडताय कशाला? वापरा त्याला. विजन आहे ना तुमच्याकडे. डिरेक्टरचं एक विजन असतं, ते कधी कधी बदलावंही लागतं. सगळं नव्याने करतोय की नाही आपण? हो सर. हा सीनही नव्याने करूया. सर 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 एक बोलायचं होतं. तुलाही बोलायचं आहे? सर आता सगळं नव्याने करतायत तर मला एक संधी द्या ना, कारण माझ्या एरियात सगळे मला चिकना म्हणतात. तर मी करू का हवालदार? सर एकदम नावाप्रमाणे स्मूथ करेन. अख्खी दूध डेअरी बंद करूया आता सर. वा बॉयज, मस्त परफॉर्म केलं. बघा हा सर असे काय म्हणतात. सई, दुधाची मलाई बर्फी झाली ना बा. फार मजा आली. ओंकार, तुझ्या सॅल्यूट मध्ये जो एक ब्रेक डान्स होता तो मला भयंकर आवडला. श्याम दादा, तो तुम्ही कॅरी केलात, तोही फार आवडला मला. तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट द्यायला मी कधीपासून आतुर आहे. तुम्ही बाल्ड अँड ब्युटिफुल दिसताय. श्रमेश, फार मस्त. म्हणजे तुझा परफॉर्मन्स अजून का नाही आहे असं फिलिंग मला आलं. इतकं छान तू परफॉर्म केलंस. भोजने, फारच छान. मला ही कॉन्सेप्टच आवडली की बिचारा एक माणूस आहे जो 15 वर्ष हवालदार करतो, त्याला इन्स्पेक्टरचा रोल मिळाला. ही कॉन्सेप्टच खूप धमाकेदार आहे. मस्त परफॉर्मन्स, मलाई बर्फी सारखा. ये बात. चला तर मंडळी, आज
पुन्हा एकदा आनंद घेऊया सासू सुनांच्या चेष्टा मस्करीचा. आणि आज त्याचे कारण आहेत सासरे बुवा. तुमच्या समोर येत आहे, टाळ्यांच्या गजरात स्वागत करा, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. अय चेतू आवरलं का नाही का तुझं? हा चल अगं पटापटा, तिथं भाऊजी निघाले ऑफिस मधनं. आले 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 ताई आले. हे घ्या तुमची पर्स घ्या. हा परफ्यूम मारत होते हो मी. हा काय बरी दिसते ना मी? वया बरी नाही, लई भारी दिसती. आज काय भाऊजींचं खरं नाही. काय नटत्यात, काय मुरडत्यात. हा माझ्या पोरांचे पगार झाले रे झाले की चाललं नट मोगऱ्या नटायला. आई आम्ही नाही नटलो बाया नवऱ्यासाठी. असं आम्हाला काय नवरे नव्हते का? तेच तुम्ही नटला नाही म्हणून तर मामांजी सारखे ठेफोन ठेफोन करीत असते. काय बोलली ग? माझ्या नवऱ्याचं मायावर लई प्रेम आहे आणि प्रेम दाखवाय असं नटायला मुरडायची काही गरज नाही, कळली का? बरं तुमचं आपलं खरं. चल चल लवकर. चला मग फोन कुठे गे? फोन आला. फोन आला कोणाचा आहे? बया बया मामांजीचं नाव काढलं त्यांचाच फोन. 100 वर्ष आयुष्य. थांबा जरा. हॅलो मामांजी. हॅलो हा नर्मदा. बेटा मी 2 तासात घर येऊ राहिलो बर का? काय? हा आणि तिला सांग बाबा ऊस बी आणतोय तुझा म्हणावा. चल ठेवतो फोन. काय सांगा आई? मामांजीचा फोन होता. मग त्यात काय एवढं, नेहमीच असेल त्यांचं. सांगा हो मामांजी घरी येत आहेत. घरी येत आहेत 2 तासात. बरं अशा तशा नाही, चांगला ऊस घेऊन येत आहेत तुमच्यासाठी. ऊस घेऊन आता कसं काय करू वर्षांनी धनी दिसणार आहेत बया. आई नाचू नका. नाचू नका आई नाचू नका, अख्खी बिल्डिंग कोसळेल. ऐकलंच नाही आईने. काहीच नाही बोलले मी आई, फक्त ती म्हणली बिल्डिंग कोसळेल मग सोसायटी वाले बॉम्ब मारतील आपल्या नावानं. चांगला मूड आहे, खराब करू नको आधीच सांगते. धनी येतात. असं नाचू का, असं नाचू का? आई शांत व्हा. काय ग काय झालं? पुढं काय? खुश कोणी केलं? मी नाही केलं. मग सोफ्याने केलं वाटतं. बऱ्याच दिवसांनी मोकळा झाला ना म्हणून खुश केलं ना. मी थांबाड फोडी ना तुझा आधीच सांगते. मरो बाई मला तुमच्या नादालाच लागायचं. चला चला लवकर हाला लवकर. लवकर काय? हळू आई हळू. अगं मला काय करू, कुठनी करू नि कसं करू काय कळलं. चला लवकर स्वयंपाकाला लागा पटापट. काय काय करायचंय सांगा. सगळं गोडा धोडाचं स्वयंपाक करा. आले की नाही चांगलं माझ्या हातानेच करून घालणार आहे त्यांना. असं हाच भरवणार आहे. ते बाई खोली उरकून घ्या पटकन, एकदम स्वच्छ करून एकदम साफसफाई करून घ्या. त्या चादरी बदला, पडदे बदला लवकर. कावाई आपलं काहीतरी. अगं काय आता आले की नाही परत त्यांना उसामध्ये पाठवायचंच नाही, इथंच ठेवून घ्यायचं. ते आले की नाही आता त्यांचे चांगले पाय चेपून देणार आहे. आणि पाय चेपता चेपता त्यांच्या आवडीचं गाणं बी गाणार आहे. गाणं आणतो मी.
आई तुम्ही गाणं म्हणत असाल म्हणूनच मामांजी गेले निघून. लय करते का? बस 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 चांगला मूड आहे माझा. आई सांगा ना कुठलं गाणं म्हणायचं तुम्ही मामांजीसाठी? अगं म्हणायचे म्हणजे भजन म्हणायचंय काय? नवऱ्याला खुश कराय भजन म्हणतात का कुणी? मग काय म्हणतात? अगं काय नाही ते लगीन झालं होतं ना त्याच्यानंतर देवाला जाऊन आलो आणि एकदा मग मळ्यात घेऊन गेले होते मला ते. मामांजींना मला आवडतोय वाटतं. मग मळ्यात काय झालं? तेव्हा त्यांच्यासाठी गाणं गायलं होतं मी. कुठलं कुठलं? चल बाई आता कुठं आठवायचं? आई, गाणं, आई, गाणं, गाणं. आता नाही आठवायचं. आई, तेव्हा आई, आठवायचं. आई, गाणं, 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 please, आई, गाणं. आई, please, आई, गाणं, गाणं. आमच्यासाठी गाणं या. ते तुम्ही तर काय बाई मला सोडायचं. असं एकदम साधच आहे. हा हे काय काय करताय? गुडघ्याच्या वाट्या सरकतील ना. नाही सरकायचं नाही तो करायचे. नाचताना खांदा खाली गेलता आता बरं वर आला. तुला करायचं ग आता नाही समजलं. पण आई असे अदाकारींचे बाण मारलेत ना तर मामांजी इथून जाणारच नाही. पण आई एवढी स्वप्न रंगवू नका बर का. नाही फोनवर कसे ठेवू फोनच्या पलीकडे काही बोलतच नाही. मला नाही वाटत चेतू घरी आल्यावर मामांजी एवढे रोमॅन्टिक होतील यांना बघू. तुझे मामांजी तुम्हाला माहिती नाहीत कसे आहेत ते. कसे आहेत ते फोनवर ठेवून करतात तेव्हा नजर होत नाही ना. की तर एकदा येऊ दे त्यांना. नाही अशी नजर टाकली ना लोण्याचा गोळा पार विरघळतोय. बापरे आई आई तुम्हाला लाजता पण येतं. आम्हाला वाटलं फक्त खाता येतं. खरंच नाही करतीस? नाही तर पण मी काय म्हणते आई म्हणजे मामांजी एवढे रोमॅन्टिक आहेत तुम्हाला एवढा जीव लावितात मग का बरं तुम्हाला गावावरनं मुंबईला पाठवली त्यांनी? अगं काय झालं ती उसाची खुट्ट नुकतीच लावली होती. खुट्ट आणि मी न्याहारी घेऊन गेले त्यांच्यासाठी. मला काही बाहेर बाई दिसले नाहीत. घुसले मळ्यात घुसले की नाही उसाची लाईनच चेपली अख्खी माझ्या पायाने त्यांची. असले चौताळले म्हणले. काय म्हणले? जिला उसाची किंमत नाही मला तिची किंमत नाही असं म्हटलं आणि पाठवून दिलं इथं त्यांनी मला. पण आई आम्हाला तर मामांजींनी काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. काय सांगितलं? मला तर म्हणले होते का बया तुझी सासू उसात आली शेतात आली ना का विहिरीत नुसत्या उड्या मारून लोकांना डॉल्फिन करून दाखवायची. खोटं नाही खरंच डॉल्फिन करून दाखवायची. बाया यांच्या डॉल्फिन मुळे 2 कासव चिराडली गेली ना मारेन म्हणून लोकांनी हाकलायला लावली मामांजी. कोण दिले मग उगा आपलं काहीतरी. नाही 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 मला मामांजींनी काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. काय सांगितलं? मला मामांजी म्हणाले होते की आई आहे ना तिकडे काही कामाला हात लावायचे नाहीत म्हणून आईना त्यांनी इकडे पाठवून दिलं. या हाताचा उर बघून गावातली सगळी लोक तोंडात बोट घालायची. अय्या आई काय सांगताय? म्हणजे आम्हाला पण बोट आहेत की तोंडात घालायला. कधीतरी दिसू दे तुमच्या कामाचा उर. चेतू किती करशील ग? आधी मारू दे नाटकी कुठली उगा आपलं. म्हणजे नको बाया मला लाज वाटत मी इकडे अशी पाठमोरी बसते म्हणजे त्यांना कळणारच नाही कोण बसलाय ते. खरं आई तुम्हाला ओळखूच येत नाही तुम्ही कोण आहे. चालेल मी उघडते. नको बाई मी जाते उघडायला दरवाजा इथे. आई काय करताय आई? हे असं चांगलं वाटतंय का? चांगलंय असं चांगलं वाटतंय. छान दिसतंय. नको मरू दे नाही तर असंच घेते. आई अहो पदर छान दिसतोय. घ्या चांगला दिसतोय. काहीतरी एक ठरवा आई पटकन. साडी बरी दिसते. छान दिसते. जास्त जाडी नाही दिसत आहे ना मी? काय जास्त जाडी नाही दिसत आहे ना? बघू बरं अशा वा बरं जरा एक अंग. बया एकीकडनं बघितल्यावर तर बिलकुल दिसतच नाही हो तुम्ही. आणि दुसरीकडून बघायची काही सोयच नाही आई. जे तू घाईत आहे म्हणून नाही तर थोपाड फोडला असता. अगं पदर दे पटकन पटकन पदर दे
सांगते आई मी काय म्हणते जरा ना आक्रसून घ्या आक्रसून स्वतःला असं आक्रसून घ्या अजून आक्रसा अजून बस उघडा दरवाजा उघडा तू आहेस अरे हे कुठे आहेत हे कुठे मामांजी नाहीत काय नाही बरं, असू दे. किती वेळ दरवाजा उघडायला बाहेर थांबलोय कधीपासून आजी असू दे तुझं काय आहे बोल पटकन चेतना वहिनी आईने डबा पाठवला तुमचा अय्या असं दे हे एवढा मोठा डबा तू ऐकलं का सगळं आपल्याकडे चिकन केलं होतं ना हा एवढूस डबा भर आईकडे दिलं होतं एवढूसा डबा आहे हा तू आहे ना काय दिलंय बघू दे जरा मला अख्खा डब्बा कोंबीन तोंडात हे गुलकुच्चं बिस्कुट दिलंय ते पण हे पण भाऊ मला सांग बाबा किंवा अख्खा डबा भरून चिकन दिल्यावर माणसानं काय द्यायला पाहिजे हा गुलाबजाम द्यायला पाहिजे जिलबी द्यायला पाहिजे हे गुलकुच्चं बिस्किट दिलंय अरे हाड घाल कुत्र्याला आई भिकारडी कुठली माझ्या आईला विकारडी म्हणाल्या ग अगं ते सोड कुत्रा म्हणून स्वतःच खाल्लंय बिस्किट पण माझ्या आईची काय चूक आहे ह्याच्यात सांगा बरं काय यांच्या डाएटचा विचार करून माझ्या आईने एक ग्लुकोजचं बिस्किट यांना दिलं तरी माझ्या आईला बोलत माझा खावाड्याचे शब्द बाहेर पडू दे कसं बोलतात माझ्या आईला आणि मला काय ग डाएट फाईटची गरज नाही एवढी काही जाडी नाही मी आहे तुम्हाला डाएटची गरज माझी सासू जाडी आहे मी जाडी होय मग तू घोडी मी काय घोडी आहे का नाटक बघ बन बन घोडी बन नाही जॅकी म्हणून तुझ्या पाठीवर बसले नाही तुला पिदवलं तर बघ आता आई जॅकी नसते ते जॉकी असते जॉकी बन बन लय प्राणी बन असं कंबरडा मोडीन ना तुझं जीव जाईल बिचारीचा जीव जाऊ दे आयुष्यभर सरडा म्हणूनच जग मग अगं उठ हाय का आता सरडा पण करून दाखवला मरती बस बस आजी बस एक प्राणी बोलायची सोय नाही आजी आरामात आरामात हा ग आजी तुम्ही चेतनावींना उगाच जास्त बोलत त्या बिचारा किती करतात उलट उलट झालंय तुझं काम चल निघ आता थोबाड घेऊन बया हे न मे अगं ते काही येईना झाले अगं कुठं राहिले असतील मला तुला लय काळजी वाटायला लागली फोन करून मी फोन करून विचारते कुठे राहिले एक मिनिट हॅलो मामांजी ना मग बेटा बोल बेटा हा ऐका माझं कुठं राहिले तुम्ही अजून आले आम्ही वाट बघतोय तुमची कुठं वाट बघिता तुम्ही हा तुम्ही घरी येणार होते ना नाही का तुम्ही मगाशी फोन केला अरे कोण बोललो घरी येणार होतो म्हणून अहो तुम्ही फोन केला तुम्ही म्हणले का मी घरी येतोय 2 तासात मग तिला सांगूच घेऊन येतोय आईला सांगितलं आम्ही पण तुम्ही अजून आले नाहीत अरे तुला फोन लागला होता का तू कोणाला फोन लावायचा होता तुम्हाला अरे माझ्या फोनचा झालाय गडबड म्हणजे पडला तो दगडावर त्याचा डिप्लेस फुटलाय काय कळलं ना सकाळ धरणं कोणाला फोन करीतो कोणाचा फोन येतो
पण मग म्हणजे तुम्ही इथं येत नाही होय? अरे नाही, तुला नव्हतंच केलं बेटा फोन. बरोबर. ती सुक्रमता त्याची नम्रता आहे ना, बाई ती छोटी नाही का, 6 वर्षाची. आली लक्षात. ती अंगावरची आहे माझ्या. मला म्हणले उसाना आजोबा उसाना, म्हणून मग मी त्यांच्या घरी जाणार होतो म्हणून फोन केला. पण अहो मी तुम्हाला मामंजी असं म्हणलं होतं, तरी ओळखायचं नक्की मी बोलते म्हणून. अरे नाही, ती पोरगी पण मला मम्मांची आहे असं म्हणत राहती, म्हणून मला वाटलं तिचे. अरे काय टिपलीसने गोंधळ घातला बाबा. हॅलो धनी, तुम्ही येणार नाही होय? धनी तुम्ही असं नका ना करू. अहो तुमचा जो काय राग आहे तो हित येऊन काढा ना तुम्ही मायावर. धनी तुम्ही यावा ना धनी. ठेव फोन. हो धनी ऐका तर नवीन स्टेप. फोन ठेव. धनी ऐका ना, अहो यावा ना तुम्ही. ठेव फोन. ऐका. वा गर्ल्स, व्हॉट अ लव्हली परफॉर्मन्स. मस्त. ऐकूया हा सर असे काय म्हणतात. प्रसादा. सचिन गोस्वामी एखाद्याच्या तोंडाशी असा घास आणून तो न दाखवताच असा परत नेणं चांगलं नाही. पण आज मी तुम्हाला प्रॉमिस करतो सगळ्यांना इथे जाहीर, ज्या दिवशी मामनजी स्टेजवर येतील त्या दिवशी मी पार्टी देणार. वा वा. चेतना, त्या सरड्याला रंग बदलायला जेवढा वेळ लागतो तेवढा तरी वेळ घे कॅरेक्टर बदलायला. वा वा दादा, वा चेतना. त्याच्यापेक्षाही स्पीडने तू बदलतेस, घोड्याचा सरडा करतेस. काय अशक्य आहेस तू, अशक्य आहेस. आणि ते अफलातून होता तो अख्खा जो सिक्वेन्स होता. माइंड ब्लोईंग, माइंड ब्लोईंग. नमा फॅन्टॅस्टिक. वनिता, येणार साजन माझ्यावरचा डान्स तर अप्रतिम होताच, पण चंद्रावरचा डान्स तू जो केलास असं वाटलं दौलत उधळावी तुझ्यावर. पण माझ्याकडे तेवढी नाहीये म्हणून, पण जेव्हा येईल तेव्हा बघू. पण अफलातून फॅन्टॅस्टिक, मजा आली, फार मजा आली. सई. भन्नाट परफॉर्मन्स होता. तुम्ही तिघीही म्हणजे आपापल्या तिघींचा झोन आहे आणि ते तिन्ही झोन जेव्हा एकत्र येतात तेव्हा फटाके फुटतात लिटरली स्टेजवरती. आजही तसंच झालं. एकतर हे आपले कॅप्टन अमेझिंग, ज्यांनी म्हणजे ऑडियन्सला त्यांनी त्यांच्या आवाजाशी एंगेज केलं आहे. त्यांचा चेहरा कधीही दिसलेला नाही आहे. आणि पशाजी म्हणाले त्याच्याशी मी 100% सहमत आहे. ऑन पब्लिक डिमांड एक तरी एंट्री मामनजींची झालीच पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आणि आमिर, काय बॅकग्राऊंड दिलंस तू. हा 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 हा, फारच मजा आली. सर डिप्लेस गेलाय हे वाक्य अशक्य होतं. तुम्हाला हॅट्स ऑफ. वी लव्ह यू. मंडळी, आपला नवरा किंवा बायको प्रसिद्ध असणं ही खरं तर अभिमानाची गोष्ट, पण हीच गोष्ट कधी कधी अपमान घडण्याला कारणीभूत ठरू शकते. चला तर बघूया असंच एक अपमान नाट्य जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि तिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. ऐक ना, हे 2 तास झाले हे तू शॉपिंगचं सगळं मी घेऊन फिरत हात भरून आले ग. आता ना खांदे खाली येऊन ना हे होईन, मी माकड होईन ग. घे ना काय 2 पिशव्या तरी घे ना. तुम्ही बरे आहात ना? अगं घे ना. 1 मिनिट, मी सेलिब्रिटी आहे, कसं दिसेल ते मी पिशव्या घेऊन फिरते अख्ख्या मॉल मध्ये. त्यात काय झालं? लोकांनी मला बघितलं तर काय म्हणतील, ती बघा ती नुपूर साळवी मॉल मध्ये कशी पिशव्या घेऊन हिंडत होती. बरं दिसतं ते. अच्छा, लोक असं म्हणतील. आणि तीच नुपूर साळवी मगाशी लोणच्याच्या बरणीसाठी 12 रुपये कमी करा म्हणून भांडत होती. ते नाही लोकांनी बघितलं. नाही की ना, सांग मला. धर ना जरा 2 मिनिटं तर धर ना. हे चुकतं तुमचं. अहो आम्ही सेलिब्रिटी जरी असलो ना तरी आम्ही बायका आहोत आणि बार्गेनिंग करणं हा बायकांचा गुणधर्म आहे. एक बरं आहे ना, बार्गेनिंग करताना आता मास्क लावता येतो, त्याच्यामुळे कोण बार्गेनिंग करतं हे सुद्धा कळत नाही. घे ना, नाही हात भरून आले. नाही, असंच पाहिजे. हॅलो हॅलो. चल चल चल. कमाल बांधलाय ना नवीन मॉल. हे बघ कमाल आहे ना. हे बघ लवकर चल ना. चल ना जाऊया आपण. असा फोटो काढा. हे बघ हाय ओळखलं ना आता पुढचं. बघितलं कोण आहे. 1 मिनिट.
केला अर्धा तास गेला पुढचा आता हे चल चल ओळखला तुम्हाला येस पुनूर साळवी मॅडम नुपूर साळवी आता काय फायदा आहे आता काय फायदा ओळखलं त्यांनी हे आधी करायचं असतं नुपूर ओळखल्यावर कसलं घालतेस ते मास्क वगैरे नुपूर मॅडम गेला आई शपथ मी ओळखलं तुम्हीच ना त्या एक उन्हाळ दिवस तुम्हीच त्या मीनात्यातली कडीला वाचली एक मिनिट ही माझ्या सिरियलची नाव आहेत मी नाही येत काय एक्साइटेड झालं ना जरा फॅन आहे म्हणून येस आय कॅन अंडरस्टँड मला ओळखलं मी कसं ओळखी तुम्ही रोज रात्री 9 वाजता माझ्या घरी येता रिपीट 11:30 पण येता काय बोलतो रे तू एक मिनिट रात्री 9 वाजता घरी येते ती आणि परत रिपीट 11:30 वाजता येते काही बोलशील तू ती सिरियल मध्ये काम करते आणि त्या सिरियल मधून तुमच्या घरी येतात टीव्हीवर येतात असं बोलायचं हा ना भावा फॅनचा प्रश्न एक्साइट झालो म्हणून बोललो ना एवढा प्रश्न नाहीये अर्थ वेगळे होतात त्याचे बाकी काही नाही सॉरी बॉडीगार्ड बाकी लुंगूर बुंगूर ठेवला एकदम एक मिनिट लुंगूर पुंगूर नाही येत ते तुला लुंगूर पुंगूरचा प्रॉब्लेम आहे बॉडीगार्डचा प्रॉब्लेम नाही तो बोला नाही तसं नाही माझं म्हणजे लुंगूर मी एक्सक्यूज मी आय एम नॉट अ बॉडीगार्ड मी बॉडीगार्ड नाही ही काय पिशव्या उचललाय बॉय असशील बाबा चल एक मिनिट बॉय सुद्धा नाहीये मी आता सांगतोय अरे बाबा ड्रायव्हर असशील फोटो मार चल अरे मी ड्रायव्हर नाहीये चल फोटो काढ अरे ऐका ना मी ड्रायव्हर नाही तू सांग ना जरा काय एक्सप्लेन करताय हे बघा कसं आहे ना प्रेक्षक असतो ना तो मायबाप असतो त्यामुळे तुम्ही त्यांना फार एक्सप्लेन करू नका तो फोटो काढला आणि निघून जाईल अरे पण तो मायबाप बोलतोय माझ्या इज्जतीची मी काय करू ना मी थांबव तुम्ही फोटो काढा चल ना भावा या फोटो काढा तुम्ही इकडे या फोटो काढा ये ना चल ना दरवेळेस एन्जॉयच करता येत नाही शॉपिंग बरोबरच आहे यार खरंच ना हे फॅन म्हणून ना हो मॅडम सिरियल मधली पोस्ट घ्या ना तुमची शेजारी असता बायको टेन्शन लेणे का काय रेकॉर्ड होणार आहे हे कशाला पाहिजे हे नका ना त्यांना आवडतं तसं चल ना यार एक दिवस तुझा असं जात नाही कोणी फॅन आहे मी सेलिब्रिटी तर काय करणार आहे ए भावा आडवा मार काय बोलला तू काय म्हणाला एक मिनिट भावा आडवा मार भावा वेगवेगळं बोलायचं आता सांगतोय भावा आडवा मला नाही चल एक भावा एक 4-5 आडवे मार हा एक उभा मार उभा स्टेनगन घेऊन उभा आहे मार काय म्हणतो थांब ना जरा चल ना काढतील ते फोटोज इकडे मी तिचा नवरा आहे मी नुपूरचा नवरा आहे आय एम नॉट अ बॉय आय एम नॉट अ बॉडीगार्ड गाच मी सांगू का मॅडम ना बॉय नवरा बोलतोय सांगू का लय तुडवतील अरे पण आहेच ना मी नवराच आहे तिचा तू नवरा आहे मी नवरा आहे तिचा मग मी नुपूरचा बॉयफ्रेंड आहे बॉयफ्रेंडला काय म्हणजे काय बॉयफ्रेंड आहे म्हणजे काय मस्करी कोणी सुरू केली काय मस्करी तू सुरू केली नाही ऐका काय अरे आपली इच्छा असते या हिरोईनची नवरा व्हायची पण होतं का आता वयाच्या 14व्या वर्षापर्यंत मला वाटायचं मी माधुरी दीक्षितचा नवरा व्हावा नंतर एक 25व्या वर्षापर्यंत वाटत होतं की बाबा मी प्रियंका चोपडाचा नवरा व्हावा नंतर मध्ये एक 1.5 महिन्यासाठी वाटलेलं ग्रेसी सिंगचा नवरा व्हायचं नंतर एका दुपारी 10-15 मिनिटासाठी वाटलेलं भूमिका चावलाचा नवरा व्हायचं होतं का आपली इच्छा असते असं होत नाही ना भावा अशी इच्छा असते असं होत नाही तुला कळत नाहीये मी खरंच तिचा नवरा आहे आमर हजबंड इंग्लिश बोलतो मग नवरा होणार अरे तसं नाही हसू नको का तू सांग ना त्याला मी नवरा आहे म्हणून सांग ना हे दरवेळेला होते सांगते काय माझा नवरा आहे गॉटी कोण मी माझा यांचा नवरा आहे का नवरा आहे मी नवरा आहे तुझं का ह्याचं काय उत्तर आहे ऐसा मला नाही उत्तर मी नवरा आहे ना नवरा मी नवरा आहे तेच का रे हम नमरा है हम साथ में गांठ मार के वो सप्तपदी लिया है हम साथ में हम होम के अंदर होम ऐसा डाला है तूप वगैरह डाला है भूख लगे तो थोड़ा ये भी खाया है हम चावल में हम बैठा है हम नवरा है उसका साथ में हम ऐसे साथ हम किया है हम नवरा है हम थोड़ा मोठों को कंबर मोड़स तो वाक्या है हम ये करो मोठो हो औक्षमंत हो हम किया है साथ में हम नमरा है हम जानबूझ के नहीं बोलते आई शपथ हम नमरा है अरे पण का
अरे बाबा तुमका नहीं है का, समझ का नहीं है का तुमका? हम तुमका बोलता है, अरे बाबा नम्रा है हम साथ में हमला लग्न हुआ है, ताईच्या लग्नाला यायचं, ऐसा छाप्या है हम उसमें ऊपर, हम उधर जाके हम उधर गाना खा को बैठो, नमक पार्वती पदे किया है वैसा, वो गर्दी में हमने मट्ठा हम किया है वैसा, हम साथ में किया है। अरे नवरा है। एक मिनिट सगळ्यांना फोटो मिळा तुझ्यामुळे निघा कोणाच फोटो मिळणार नाही, निघा सगळ्यांनी निघा. ए तुला काय वेगळं सांगू का? चल चल कोणाच फोटो नाही मिळणार. अरे मी नम्रा आहे. सगळ्यांना एकेकाने या मॅडम फोटो काढून देणार, एकेकाने प्लीज एकेकाने. मॅडम एक मिनिट कॅमेरा द्या, कॅमेरा तात्याकडे द्या. तात्या फोटो काढा. एक मिनिट, मी तात्या नाही, मी तात्या नाही, मी पाहिजे फोटो काढतो पण मी तात्या नाही म्हणायचं, मला तात्या म्हणायचं नाही. सांगितलं होतं हेअर ट्रान्सप्लांट करू नका, वयस्कर दिसताय तुम्ही, तरी केलं ना तुम्ही. तात्या म्हातारेच दिसताय. ज्याच्यामुळे तू ओरडतेस त्याचं बघ ना काय. तेरी भी चुप मेरी भी चुप. चल अरे ऐसा नहीं, अरे ऐसे चार चौके में ऐसे नहीं बोलने का. एक आने का नवरा स्पर्श नहीं करने का. नाही हे माझं मिस्टर नुपूर मॅडम. हो येस तुमच्या मिस्टरांना बोलवा ना. या ना तुम्ही या ना. तुमचा जोडा पण छान दिसतो. म्हणजे तुम्ही हे केलंय खरं पण तरी छान दिसतोय. नाही अरे हे नहीं इनका नहीं है जोड़ा, हमरे का जोड़ा है ये. एक नंबर है, मैं 2 नंबर. हमरे का जोड़ा है. आम्हाला फोटो काढून द्या ना तात्या. अरे नहीं तुझा बाप तातो. अरे नहीं तुमचा फोटो निघालाय. तुम्ही आता कॅमेरा, तुमचा कॅमेरा त्याचाच कॅमेरा घ्या. हमरे का शादी हो गया है, तुम गैरसमज नहीं. तात्या फोटो काढा ना. नहीं तात्या हम नहीं. चला काढा. ऐका ना, तुम्ही पण या ना. कपल बरोबर. अहो तुम्ही काय करताय? हो गया इधर झाला फोटो. नाही पण ना खरंच तुमचा जोडा म्हणजे एकदमच कमालच दिसतोय. म्हणजे यू आर सो लकी, तुम्हाला नुपूर मॅडम सारख्या वाईफ मिळाल्या. तुझा काय संबंध रे? प्रत्येक वेळेला थँक्यू म्हणतो. तुझा काय तू जा रे इधर से, तू जा रे इधर, जाओ इधर से. तेरे बाप को तात्या बोल, जा इधर से. हे माझे मिस्टर. नाही एक तुझं काय चाललंय? तुझं काय चाललंय? ओरडू नका ना तुम्ही. ओरडाचा प्रश्न नाहीये. दरवेळेला हा थँक्यू कशाला म्हणतो? आरडाओरडा करू नका, इथे लोक जमा होतात तुमच्या आरडाओरडामुळे. गप्प बसा. पण मॅडम तुम्ही सांगा ना, खरं नाहीये ना तुमचा नवरा? अरे बाबा मी हिचा नवरा आहे, हम नम्रा आहे. नाही शपथ बोलताय. मॅडम मी ना एका सोशल मीडियावर एक न्यूज पाहिली होती. काय? की नुपूर साळवीच्या खऱ्या आयुष्यातून नवऱ्याला बघाल तर तोंडात बोटे घालाल. मॅडम का म्हणजे काय नाईलाज झाला तुम्ही यांच्याशी? म्हणजे पैसेवाले आहेत का? नाही तसं नाहीये. ऍक्च्युली प्रेम आंधळ असतो. पण हे चष्म्यावर वाफ आल्यासारखं वाटतंय. कसं बोलताय? पण म्हणजे होतं मॅडम असं ना, यंग वयात ना असं म्हणजे भोळ्या मुलींना असे नराधम फसवतात आपल्या जाळ्यात. नराधम? एक मिनिट, यंग पुरी भोळ्या मुली म्हणजे कोण? तुम्ही. आणि नराधम कोण? बिंडोक मी. कमालच करतेस तू. जाळ्यात कोण अडकलंय? मी. तू म्हणजे तू भोळी मुलगी. जाळे कोणी विणलंय, कोणी टाकलंय? तुम्ही. मी नराधम. तुझ्या आईला बापरे. अरे नराधम बोललास. नराधम बोललास. काय झालं रे? एक मिनिट. काय मॅटर मी आवाज नाही करायचा इकडे. शांत ठेवायची. काय नाही. अरे बाप. येस नुपूर मॅडम. हो तुमचा लय मोठा फॅन आहे बरं मी. ओके लय जबरा म्हणजे सगळं सिरियल बिरियल सगळं पाहतो. आय नो. थँक्स. काय अडचण काय मॅडम? नाही काय झालं ऍक्च्युली हे माझे हजबंड आहेत आणि नेमकं काय झालं, फॅनने त्यांचा अपमान केल्यामुळे ते थोडे भडकलेत. बाकी काही नाही. इकडे हा त्रास देतो ना तुम्हाला? खरं अरे मॉल है, इकडे बाय माझ्याकडे मॉल आहे. मॉल हमरे का शाही वो बाद में मॉल आहे. बाई माणूस पाहिलं का लगेच त्यांना त्रास देतो का? अरे नाही सेलिब्रिटी ते सेलिब्रिटीला काहीतरी मॅडम तुम्ही टेन्शन ना घेऊ. मी आहे ना. टाईट सिक्युरिटी. अरे तू चोरा दिसतो तोंडवरून, चड्डी काढून मारला पाहिजे तुला. अरे काय बोलता? ऐसा नाही. ऐसा विसा नाही. चाल
ऐकूया कमेंट्स. प्रसादा. अप्रतिम परफॉर्मन्स, प्रचंड मजा आली. सम्या मधला पॅच तर म्हणजे कहर होता, कहर. लग्नाचा जो सगळा पॅच होता आणि तू म्हणजे अचानक तू हिंदी बोलायला लागतोस. अचानक एका अनोळखी माणसाबद्दल हा त्याचा वीग आहे हा टाकलाय तुने, तुला माहिती असतं. हे सगळं इलॉजिकल आहे पण ते आम्ही स्वीकारतो कारण तुमचं कन्व्हिक्शनच एवढं असतं. लाजवाब, फार मजा आली. आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संग्राम.